नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी मधील समाजशास्त्र विषयाचा 20वा सेतुअभ्यास आपण पाहणार आहोत. तर पहा, या ठिकाणी इयत्ता 8वीसाठी जर इतिहास विषय असेल तर आपल्याला इयत्ता 7वीचा इतिहास या ठिकाणी अभ्यासायचा आहे. प्रकरण मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम. आता या ठिकाणी आपल्या अध्ययन निष्पत्ती काय करायचे, तर मराठी व मुघल संघर्ष चिकित्सकपणे अभ्यासायचा आहे. म्हणजे मराठ्यांचा आणि मुघलांचा जेव्हा संघर्ष सुरू होता त्यावेळेस स्वराज्याचं रक्षण, स्वराज्याची जबाबदारी त्यामध्ये कुणी सहभाग घेतला याविषयी काय करायचं आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर पहा, पहिला प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्य रक्षणासाठी मुघलांनी प्रखर लढा कोणी दिला. दुसरा प्रश्न आहे, स्वातंत्र्य संग्राम म्हणजे काय. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर शिवाजी महाराजांनी कोणते किल्ले जिंकले होते. त्यानंतर दुसरा, पुढील बाबी पाठात शोधून लिहा. संभाजी महाराजांना जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून माघारी का फिरावे लागले. प्रश्न दुसरा, आकडा, संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचे का ठरवले. त्यानंतर खालील शब्दांचे अर्थ सांगा. आणीबाणी म्हणजे काय, जहागिरी म्हणजे काय, गनिमी म्हणजे काय. त्यानंतर त्यातच प्रखर हल्ले म्हणजे काय, मुत्सद्देगिरी म्हणजे काय आणि कर्तबगार म्हणजे काय. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी चित्र दिलेत, पहा कोण दिसतं चित्रामध्ये. छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई, छत्रपती संभाजी महाराज. तर यांचा काय करायचं आपल्याला क्रम लावायचा आहे. कोणत्या क्रमांत येतात ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. त्यानंतर पुढं दिलं आहे, पहा, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती शहाजीराजे यांचासुद्धा काय करायचं आपल्याला विशिष्ट प्रकारे क्रम लावून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आला आहे, पहा, वरील कृती केल्यानंतर तुम्हाला मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम या पाठात काय समजलेले आहे ते सुद्धा आपल्या या ठिकाणी पाहायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा महाराणी ताराबाई यांनी कशा रीतीने पुढे चालवला. ह्याही प्रश्नाचं आपलं उत्तर काय करायचं आहे पाहायचं आहे. त्यानंतर पुढं दिलं आहे, पहा, एक उपक्रम दिला आहे. उपक्रम काय आहे बघा. काय उपक्रम आहे बघा. खाली दिलेल्या भारतीय नकाशात गोवा, विजापूर, गोवळकोंडा, जिंजी, अहमदाबाद, अहमदनगर ही ठिकाणी दाखवा. तर आपल्याला ती ठिकाणी आपल्या नकाशामध्ये दाखवता येतील. तर पाहूया आपण कशा प्रकारे त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. पहा, या ठिकाणी सोडवून दिले. पहा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्य रक्षणासाठी मुघलांशी प्रखर लढा कोणी दिला. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य रक्षणासाठी मुघलांशी प्रखर लढा दिला. पुढचा प्रश्न, स्वातंत्र्य संग्राम म्हणजे काय. तर शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्य रक्षणासाठी मराठ्यांनी 27 वर्षे मुघलांविरुद्ध जो प्रखर लढा दिला त्याला मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम असे म्हणतात. प्रश्न तिसरा, मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर शिवाजी महाराजांनी कोणते किल्ले जिंकून घेतले. उत्तर आहे, मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर
शिवाजी महाराजांनी सिंहगड, पुरंदर, लोहगड, माहुली, कर्नाळा आणि रोहिडा हे किल्ले जिंकून घेतले. त्यानंतर त्यातील आकडा, संभाजी महाराजांना जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून माघारी का फिरावे लागले? उत्तर आहे, संभाजी महाराज जंजिऱ्याच्या मोहिमेवर गेले असता त्याचवेळी मुघलांचे सैन्य स्वराज्यावर चालून आले. त्यामुळे संभाजी महाराजांना जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून माघारी फिरावे लागले. त्यानंतर त्यातील आकडा, संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचे का ठरवले? उत्तर लिहायचं, गोव्याच्या पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांच्या विरुद्ध बादशहाची हातमिळवणी केली होती. त्यामुळे त्यांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचे ठरवले. पुढचा प्रश्न, खालील शब्दांचे अर्थ सांगा. आणीबाणी. आणीबाणी म्हणजे काय? अशी परिस्थिती की ज्यामध्ये राज्यकारभार सुरळीतपणे चालवणे अवघड होते त्याला म्हणायचं आणीबाणी, म्हणजे अचानक आलेलं संकट. दुसरा, जहागिरी. जहागिरी म्हणजे काय? सुलतानाकडे चाकरी केल्याबद्दल काही प्रदेश सरदारांना बक्षीस म्हणून मिळे. सुलतानाकडे चाकरी केल्याबद्दल काही प्रदेश सरदारांना बक्षीस म्हणून मिळे त्याला काय म्हणायचं? जहागिरी. तसेच गनिमी कावा या शब्दाचा अर्थ काय? आपल्या सोयीच्या ठिकाणी व अनुकूल वेळेस शत्रूवर अचानक आणि अनपेक्षितपणे हल्ला करून शत्रू त्यातून सावरतो न सावरतो तोपर्यंत सैन्य सुरक्षित स्थळी पोहोचते याला म्हणायचं गनिमी कावा. छत्रपती शिवराजांनी आपलं जे स्वराज्य टिकून ठेवलं त्यामुळे त्यांचा गनिमी कावा हा अतिशय मोठा त्या ठिकाणी काय होता? कावा होता. त्यानंतर पुढचे प्रश्न आपण घेऊया. प्रखर हल्ले म्हणजेच भीषण हल्ले, मुत्सद्देगिरी, राजकारण चातुर्य, कर्तबगार, युद्धात पराक्रम, शौर्य गाजवणाऱ्याला म्हणायचं कर्तबगार. आता खाली दिलेल्या चित्रातील व्यक्तींचा क्रम लावा. मगाशी मी तुम्हाला चित्र दाखवली होती तर या चित्रांचा काय क्रम येतोय पहा. तर पहिला येते ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोण? शहाजीराजे, बरोबर. त्यानंतर त्यांचा मुलगा कोण येतोय? छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचा मुलगा छत्रपती संभाजी महाराज, बरोबर. तसेच छत्रपती राजाराम महाराज. त्यानंतर राजाराम महाराजांची पत्नी महाराणी ताराबाई आणि त्यांचा मुलगा शाहू महाराज. अशा प्रकारे क्रम लिहा. त्यानंतर बघा, वरील आपण जे आता पाठ पाहिलं त्यातून आपल्याला काय समजतं? तर मराठ्याचा स्वातंत्र्य संग्राम म्हणजे मुघल सत्ताधीशांनी बाळगलेली साम्राज्याची लालसा आणि मराठ्यांच्या मनातील स्वातंत्र्याची आकांक्षा यांच्यातील हा लढा होता. मराठ्यांनी 27 वर्षे मुघलांशी प्रखर लढा दिला. त्यात मराठ्यांचा विजय झाला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्लीच्या तख्त्यावर नियंत्रण ठेवत मराठ्यांनी सर्व हिंदुस्थानचा कारभार पाहिला व रक्षण केले. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमाचा वारसा महाराणी ताराबाई यांनी कशा रीतीने पुढे चालवला? तर उत्तर पहा, महाराणी ताराबाई यांनी आपल्या सरदारांच्या सहाय्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याचा संघर्ष 7 वर्षे नेटाने चालू ठेवला. त्यांनी सगळा कारभार एक हाती घेऊन सरदारांना स्वराज्य कार्याला जोडून घेतले. महाराणी ताराबाईंनी गनिमी काव्याचा अत्यंत चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतला. या ठिकाणी उपक्रम दिलाय पहा. खाली दिलेल्या भारताच्या नकाशात गोवा, विजापूर, गोवळकोंडा, जिंजी, अहमदाबाद, अहमदनगर ही ठिकाणी दाखवा. तर या ठिकाण दाखवून देईल पहा. हा नकाशा तुमच्या वहीमध्येच काढण्याचा थोडासा प्रयत्न करा किंवा जुनं पुस्तक असेल तर त्यामधलं छापून घेतलं तरी चालेल. तर पहा, जिंजी, विजापूर, गोवळकोंडा, अहमदनगर, अहमदाबाद आणि गोवा ही ठिकाण त्या ठिकाणी दाखवा. तर ठीक आहे, समजला आपला अभ्यास. तर अशा प्रकारे अभ्यास काय करा, पूर्ण करा आणि आपल्या वहीमध्ये काय करा, लिहून काढा.